जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे आपलं कोड महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलमध्ये. अँड धिस इज द डे 1 ऑफ द कोड महाराष्ट्र प्लेसमेंट शीट. आणि कोड महाराष्ट्र प्लेसमेंट शीट काय आहे हे मी प्रिव्हियस लेक्चरमध्ये डिस्कस केलंच आहे. जर तुम्हाला याच्याबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर मी आय बटनमध्ये लिंक दिले, त्या लिंकवरती जाऊन तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता. ठीक आहे. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ जे येतील ते तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. ठीक आहे. तर आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. डे 1 पासून स्टार्ट करतोय ॲरेज. डे 1 पासून आपण स्टार्ट करतोय ॲरेज टॉपिकमध्ये आपण इझी लेवलचे पहिले प्रॉब्लेम सॉल्व करणार आहे. आणि जो आजचा पहिला जो प्रॉब्लेम आहे तो आहे फाइंड द लार्जेस्ट इलिमेंट फ्रॉम गिवन अँड ॲरे. तुम्हाला एक ॲरे दिलेला असेल आणि त्या ॲरेमधून तुम्हाला काय करायचं आहे, लार्जेस्ट इलिमेंट रिटर्न करायचं आहे. फॉर एक्झाम्पल एक ॲरे असेल 10, 50, 20, 40, 30. ठीक आहे. या ॲरेमधून तुम्हाला काय करायचं आहे, लार्जेस्ट इलिमेंट फाइंड करायचं. फॉर एक्झाम्पल 10, 50, 20, 40 आणि 30 यामधला जो लार्जेस्ट इलिमेंट आहे तो आहे 50 आणि जे आपलं एक्सपेक्टेड आउटपुट असणार आहे ते आहे 50. हे आपल्याला आउटपुट आलं पाहिजे. ठीक आहे. तर टेक्निकल प्रॉब्लेम न बघता आपण एक काम करू की जे आपल्या रिअल लाईफमध्ये एक्झाम्पल असतात त्याला एक कन्सिडर करू. लाईक एक कॉलेज आहे त्या कॉलेजमध्ये कंपनीज येतात. लाईक TCS, देन त्यानंतर इन्फोसिस, देन येते त्यामध्ये एअरटेल अँड सिटी बँक. ठीक आहे. या 4 कंपन्या या सिक्वेन्स वाईज कंपन्या येतात आणि त्यामध्ये काय असतं की लाईक TCS प्रोव्हाइड करते 3.5 LPA, देन इन्फोसिस प्रोव्हाइड करते 7 LPA, एअरटेल प्रोव्हाइड करते 9 LPA अँड सिटी बँक प्रोव्हाइड करते 12 LPA. ठीक आहे. हे जे कॉलेज आहे त्या कॉलेजमध्ये अशा 4 प्रकारच्या कंपन्या येतात, TCS, इन्फोसिस, एअरटेल अँड सिटी बँक. आणि यामध्ये या सिक्वेन्स वाईज या कंपन्या येत जातात आणि काय होतं की जे पहिल्यांदा ज्या वेळेला तुमचं फायनल इयर स्टार्ट होतं तेव्हा जे कॉलेजचं हायेस्ट पॅकेज असतं ते हायेस्ट पॅकेज आता एक पण कॉलेजमध्ये कंपनी आली नाही त्यामुळं एमटी आहे. ठीक आहे. ज्या वेळेला कॉलेजमध्ये TCS येते त्यावेळेला मोस्ट ऑफ द स्टुडंट्स यामध्ये सिलेक्ट होतात. ठीक आहे. तर त्या टाईमला कॉलेजचं जे हायेस्ट पॅकेज होतं, कॉलेजचं हायेस्ट पॅकेज 3.5 LPA. ठीक आहे. काय एक 15-20 दिवस जातात किंवा एक महिना जातो. त्यानंतर कॉलेजमध्ये येते इन्फोसिस कंपनी आणि त्यामध्ये पण काही स्टुडंट सिलेक्ट होतात. ठीक आहे. देन कॉलेजचं हायेस्ट पॅकेज जे आहे ते 3.5 LPA न राहता ते होतं 7 LPA. ठीक आहे. 7 LPA. देन परत एका महिन्यानंतर एअरटेल कंपनी कॉलेजमध्ये येते आणि त्यामध्ये काही स्टुडंट सिलेक्ट होतात. तर आता जे कॉलेजचं हायेस्ट पॅकेज होतं ते 3 LPA पासून 7 LPAला गेलं आणि 7 LPA पासून आता 9 LPA जे कॉलेजचं हायेस्ट पॅकेज असणार आहे ते 7 LPA पासून 9 LPAला हायेस्ट पॅकेज जाईल. देन ॲट द एंडला कॉलेजमध्ये सिटी बँक ही कंपनी येते आणि यामध्ये पण काही स्टुडंट सिलेक्ट होतात आणि आता जे कॉलेजचं हायेस्ट पॅकेज असणार आहे ते 9 LPA पासून 12 LPA येतो. ठीक आहे. ॲट द एंड ऑफ द जेव्हा कॉलेज संपतं तेव्हा जे त्या कॉलेजचं जे हायेस्ट पॅकेज असतं ते 12 LPA असतं. ठीक आहे. अशाच प्रकारचं लॉजिक आपण फाइंड द लार्जेस्ट इलिमेंटमध्ये यूज करायचं. यामध्ये आपण काय केलं की पहिल्यांदा जी कंपनी आली किंवा पहिल्यांदा जे पॅकेज भेटलं त्याला आपण मॅक्झिमम पॅकेज मानलं. ठीक आहे. त्याला आपण मॅक्झिमम किंवा हायेस्ट पॅकेज मानलं. ठीक आहे. अशाच प्रकारे आपण पण अशा प्रकारचं लॉजिक लावायचं. ठीक आहे. तर ती 3.5ची कंपनी आली त्यानंतर त्याला आपण मॅक्झिमम पॅकेज कन्सिडर केलं. देन काय झालं, 7 लाखची कंपनी आली तेव्हा आपण 3.5ला अपडेट करून जे हायेस्ट पॅकेज होतं ते 7 केलं. ठीक आहे. 7 LPA नंतर परत एक कंपनी आली, 9 लाखाची कंपनी आली तेव्हा काय झालं, 7 LPA इज लेस दॅन 9 LPA किंवा 9 LPA जी कंपनी होती इज ग्रेटर दॅन 7 LPA. म्हणून आपण 7 LPAचं जे पॅकेज होतं ते अपडेट करून 9 LPA हायेस्ट पॅकेज कन्सिडर केलं. त्यानंतर 12 LPAची कंपनी आली त्यानंतर आपण हायेस्ट पॅकेज 12 कन्सिडर केलं. अशाच प्रकारे जर आपण सेम प्रॉब्लेम स्टेटमेंटला कन्सिडर केलं आणि जर अपडेट करत गेलो तर आता आपल्याला आउटपुट भेटतं का बघा. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल जो आपला मॅक्स इलिमेंट असणार आहे किंवा लार्जेस्ट इलिमेंट असणार आहे, मॅक्सला आपण कन्सिडर करणार आहे ॲरे ऑफ झिरोला. ठीक आहे. आता ॲरे ऑफ झिरो काय आहे, फॉर एक्झाम्पल हे जे एक्झाम्पल आहे यामध्ये इलिमेंट्स आहेत 10, 50, 20, 40 अँड 30. ठीक आहे. या इलिमेंटचा जो जो ॲरेचा इंडेक्स स्टार्ट होतो 0 पासून, 0, 1, 2, 3 आणि 4. ठीक आहे. जो पहिला इलिमेंट आहे ॲरेमधला जो पहिला इलिमेंट आहे त्याला आपण कन्सिडर करतोय मॅक्स म्हणून. ठीक आहे. हा जो पहिला इलिमेंट असेल त्याला आपण कन्सिडर करणार आहे मॅक्स इलिमेंट. ठीक आहे. याला मॅक्स इलिमेंट कन्सिडर केल्यानंतर हा कम्पेअर करणार मी नेक्स्ट इलिमेंटसोबत. ठीक आहे. आता हा मॅक्स इलिमेंट मी कम्पेअर करणार या इलिमेंटसोबत. ठीक आहे. ॲरे ऑफ 1 सोबत. देन
यामध्ये काय होईल की जो मॅक्स असणार आहे मॅक्सची अशी एक मेमरी तयार होईल मॅक्समध्ये पहिल्यांदा आपला एलिमेंट असणार आहे 10 असणार आहे 10 आपण कम्पेअर करणार 10 इज अ ग्रेट 10 नाही आपण कम्पेअर करणार नेक्स्ट एलिमेंटला कम्पेअर करणार नेक्स्ट एलिमेंट कोणता आहे माझा नेक्स्ट एलिमेंट आहे माझा 50 इज ग्रेटर दॅन 10 यस ठीक आहे 50 हे ग्रेटर आहे 10पेक्षा त्यामुळे जो माझा मॅक्स एलिमेंट अपडेट करून मी 50 करणार ठीक आहे देन मी नेक्स्ट कंडिशनला जाईल यामध्ये जो माझा मॅक्स एलिमेंट आहे तो आहे माझा 50 आता मॅक्स एलिमेंटला मी कम्पेअर करणार नेक्स्ट एलिमेंटसोबत आता नेक्स्ट एलिमेंट कोणता आहे माझा 20 तर 20ला मी कम्पेअर करणार मॅक्स एलिमेंटसोबत मॅक्स एलिमेंट आहे माझा 50 तर 20 इज ग्रेटर दॅन 50 नो ठीक आहे जर ही कंडिशन सॅटिस्फाय होत नसेल तर मॅक्सला आपण परत अपडेट नाही करणार आहे त्यानंतर पुढच्या एलिमेंटसोबत कम्पेअर करणार आता 40 जो आहे 40ला कम्पेअर करायचं आपण मॅक्ससोबत 40 इज ग्रेटर दॅन 50 नो देन आपण मॅक्स एलिमेंटला अपडेट नाही करणार देन 30ला कम्पेअर करायचं मॅक्स एलिमेंटसोबत 30 इज ग्रेटर दॅन 50 नो ठीक आहे या सगळ्या कंडिशन फॉल्स झाल्यात आणि ॲट द एंडला आपण इथं आलो आणि यानंतर कोणतेही एलिमेंट नाहीत तर आपला जो मॅक्स आपण रिटर्न करणार मॅक्स आहे आपला 50 अशा प्रकारे आपल्याला आउटपुट भेटणार आहे ठीक आहे तर हे झालं आपलं बेसिक लॉजिक कसं करणार आहे आपण जो आपला पहिला एलिमेंट असणार आहे पहिल्या एलिमेंटला आपण मॅक्झिमम कन्सिडर करायचं आहे देन मॅक्स कन्सिडर केल्यानंतर नेक्स्ट एलिमेंटसोबत प्रत्येक मॅक्झिममला काय करायचं आपल्याला कम्पेअर करायचं आणि अशा प्रकारे आपल्याला आउटपुट भेटून जाईल ठीक आहे तर सेम लॉजिक यूज करून आपण आपल्या लॅपटॉपच्या स्क्रीनवरती प्रोग्राम सॉल्व्ह करून बघू आपल्याला आउटपुट भेटतं का ओके सो आपण जाऊ आता आपल्या लॅपटॉपच्या स्क्रीनवरती ओके सो आपण लॅपटॉपच्या स्क्रीनवरती आलेलो आहे आणि इथं आपण आपला एक फाईल क्रिएट करतो जावा क्लास फाईल त्याला नाव देतो लार्जेस्ट एलिमेंट ओके सो याची जर तुम्हाला गिट रिपोजिटरी पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये सुद्धा तुम्ही सांगू शकता मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल ठीक आहे तर लार्जेस्ट एलिमेंट फाइंड करण्यासाठी पहिल्यांदा आपण डायरेक्टली मेन मेथड लिहितो पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन ठीक आहे त्यानंतर आपण या सिरीजमध्ये जे सगळे कोड असणार आहे ते एंटायर स्क्रॅचपासून कोड लिहिणार आहे फक्त आपण फंक्शन न लिहिता सगळा कोड स्क्रॅचपासून लिहिणार आहे त्याचबरोबर आपण युजर इनपुट घेणार आहे सगळे ठीक आहे जेणेकरून तुम्हाला TCS असेल इन्फोसिस असेल याच्या ज्या एक्झाम्स असतात त्यामध्ये तुम्हाला स्क्रॅचपासून कोड लिहावा लागतो फक्त फंक्शन न लिहिता त्यासाठी आपण एंटायर सगळा प्रोग्राम लिहितो ठीक आहे तर यासाठी पहिल्यांदा आपल्याला युजरकडून इनपुट घेणार आहे त्यासाठी आपल्याला एक स्कॅनर क्लास लिहावा लागेल ठीक आहे स्कॅनर इनपुट इक्वल टू न्यू स्कॅनर सिस्टीम डॉट इन ठीक आहे स्कॅनर क्लास लिहिलेला आहे आपण इथं देन त्यानंतर काय करायचं आपल्याला एखादं ॲरे इनपुट घ्यायचं आहे त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला साईज विचारली पाहिजे युजरला किती साईजचा आपण ॲरे प्रोव्हाइड करणार त्यासाठी आपण इंट साईज नावाचं एक व्हेरिएबल प्रोव्हाइड करतो इंट साईज आणि आपण युजरला इंट साईज डायरेक्टली लिहिण्यापेक्षा आपण डायरेक्टली एक मॅसेज देऊ पहिल्यांदा एंटर द साईज ऑफ ॲरे एंटर द साईज एंटर करा आणि ही जी साईज असणार आहे ते इंट साईज या व्हेरिएबलमध्ये स्टोअर होईल इनपुट डॉट नेक्स्ट इंट ठीक आहे आपण युजरकडून जी ॲरेची साईज असणार आहे ती साईज युजरकडून घेतलेली आहे पण यामध्ये एक हे काय आहे ट्विस्ट काय जर युजरनं निगेटिव्ह साईज प्रोव्हाइड केली किंवा युजरनं 0 साईज प्रोव्हाइड केली तर त्यामधील आपण जो आपला हायेस्ट एलिमेंट किंवा लार्जेस्ट एलिमेंट प्रोव्हाइड करू शकणार नाही तर इथं ती केस आपण हँडल करूया इफ द साईज काय असेल लहान असेल किंवा इक्वल टू असेल 0पेक्षा ठीक आहे साईज जर लहान किंवा इक्वल टू असेल 0पेक्षा तर काय होणार आहे इनव्हॅलिड इनपुट प्रिंट झालं पाहिजे इनव्हॅलिड साईज असं प्रिंट झालं पाहिजे ठीक आहे देन हे झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आता युजरकडून ॲरेचे जे इनपुट्स आहेत ॲक्च्युअल जे एलिमेंट्स आहेत ते आपल्याला आता युजरकडून घ्यायचे आहेत त्यासाठी मला काय करावं लागेल पहिल्यांदा एक ॲरे क्रिएट करावं लागेल इंट नावाचा मी ॲरे क्रिएट करतो इंट ARR इक्वल टू न्यू इंट त्याची जी साईज असणार आहे जी युजर प्रोव्हाइड करणार आहे त्या साईजचा ॲटोमॅटिकली ॲरे क्रिएट होईल इथं देन मला काय करावं लागेल प्रत्येक इनपुटसाठी प्रत्येक इंडेक्ससाठी मला युजर इनपुट घ्यायचं त्यासाठी मी एक फॉर लूप यूज करेल फॉर लूप तो स्टार्ट होईल इंट आय स्टार्ट फ्रॉम 0 इज गोज टू द साईजपर्यंत तो जाईल आणि I++ ठीक आहे इथे एक प्रोव्हाइड करतो मेसेज एंटर द इलिमेंट फॉर इंडेक्स कोणत्या इंडेक्ससाठी तुम्ही व्हॅल्यू प्रोव्हाइड करताय हे समजण्यासाठी आपण इथे एक मेसेज देतोय इंडेक्स ठीक आहे या इंडेक्ससाठी तुम्ही मेसेज प्रोव्हाइड करा इथं कॉन्कॅटिनेशन ऑपरेटर मला यूज करावं लागेल कॉन्कॅटिनेशन ऑपरेटर आणि ते कॉन्कॅटिनेशन ऑपरेटर ठीक आहे देन मी काय करेल युजरने इनपुट दिल्यानंतर ते स्टोअर करावं लागेल ॲरे ऑफ आयमध्ये ते मी स्टोअर करेल इनपुट डॉट नेक्स्ट इंट
ठीक आहे. तर आपण ॲरेची साईजसुद्धा घेतलेली आहे. देन आपण जे ॲरेचे युजर इनपुट आहेत ते सुद्धा घेतलेले आहेत. आता इथून मेन लॉजिक स्टार्ट होते. तर लॉजिकमध्ये काय सांगितलेलं, जो आपला पहिला एलिमेंट आहे त्या पहिल्या एलिमेंटला आपण मॅक्झिमम किंवा हायेस्ट एलिमेंट मानणार आहे. ठीक आहे. लाईक इंट मॅक्स नावाचं मी एक व्हेरिएबल स्टोअर केलं आणि त्या व्हेरिएबलमध्ये मी मॅक्स पहिल्यांदा काय असणार आहे, ॲरे ऑफ झिरो. ॲरे ऑफ झिरो म्हणजेच जो ॲरेमधला माझा पहिला एलिमेंट असणार आहे तो मॅक्समध्ये ॲटोमॅटिकली स्टोअर झाला. देन मला काय करायचं आहे, ॲरे ऑफ झिरो जर मी मॅक्समध्ये स्टोअर केला तर ॲरे ऑफ 1 पासून साईजपर्यंत, म्हणजे जेवढा मोठा ॲरे आहे माझा तो 1 पासून मी स्टार्ट करेन आणि त्याची लेंथपर्यंत मी काय प्रोव्हाइड करेन, मी कम्पेअर करेन मॅक्झिममला माझ्या ॲरे ऑफ आय सोबत. सो म्हणून मी फॉर लूप स्टार्ट करतो इंट आय स्टार फ्रॉम 1 पासून स्टार्ट का केलं, बिकॉज ॲरे ऑफ झिरो जो होता तो मॅक्झिमम मानला. त्यासाठी मी ॲरे ऑफ आय पासून 1 पासून स्टार्ट करतोय. ॲरे ऑफ 1 पासून हे आय जाणार आहे साईजपर्यंत आणि इन्क्रीमेंट होईल. देन याच्यामध्ये कंडिशन काय लिहावी लागेल मला, जर की माझा इफ माझा जो ॲरे ऑफ आय असेल तो मॅक्झिमम म्हणजे मोठा असेल कुणापेक्षा, मॅक्सपेक्षा. ॲक्च्युअल जो मॅक्झिमम आहे त्याच्यापेक्षा जर माझा ॲरे ऑफ आय मोठा असेल तर मला काय करायला लागेल, माझा जो मॅक्झिमम एलिमेंट आहे तो मला अपडेट करावा लागेल. म्हणजे माझा जो मॅक्स जो एलिमेंट आहे, मॅक्सच्या एलिमेंटमध्ये मला स्टोअर करावे लागेल ॲरे ऑफ आयचा एलिमेंट. ओके. यामुळे काय होईल की जो माझा, जर ही कंडिशन ट्रू झाली तर काय होईल, जो माझा मॅक्झिमम असणार आहे त्यामध्ये जी ॲरे ऑफ आयची व्हॅल्यू आहे ती स्टोअर होईल. ठीक आहे. देन मी काय करेन, सिस्टीम डॉट आउट मॅक्झिमम इलिमेंट इज मॅक्स. ठीक आहे. दॅट्स इट. मी प्रोग्राम सेव्ह केला आहे, रन करतो, कंपाईल होते. ओके. एंटर द साईज, मी साईज एंटर केली 5 आणि एंटर द एलिमेंट फॉर इंडेक्स 0, 10, देन 20, 30, 40 आणि 50. ठीक आहे. द मॅक्झिमम एलिमेंट इज 50. ठीक आहे. अजून एक आपण टेस्ट केस पास करूया यामध्ये. जर मी इनव्हॅलिड साईज दिली तर काय होतं बघू. लाईक मी निगेटिव्हमध्ये देतो, -5 साठी आपल्याला इनव्हॅलिड साईज. ठीक आहे. अजून एक टेस्ट केस आपण हँडल करूया. लाईक मी साईज दिली 4 आणि इंडेक्स 0 साठी मी दिली 40, -5, देन 6, देन 8. ठीक आहे. यामध्ये मला मॅक्झिमम एलिमेंट भेटला 40. ठीक आहे. दॅट्स इट. दिस इज द प्रोग्राम फॉर द लार्जेस्ट एलिमेंट. ओके. जर यामध्ये तुम्हाला काय डाऊट असतील किंवा तुम्हाला काय कन्फ्युजन असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकताय आणि याची गिटहब रिपो पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला प्रोव्हाइड करतो. ठीक आहे. त्याचबरोबर जावा रिलेटेड क्विज वगैरे पाहिजे असतील तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करू शकता. मी ती लिंक, टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करतो. ठीक आहे. तर आपण भेटू उद्याच्या लेक्चरमध्ये, डे 2 ऑफ द कोड महाराष्ट्र प्लेसमेंट सीरीज. ठीक आहे. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.